नमस्कार. टेक्निकल फंडा देवदीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्व महिला वर्गांसाठी एक अत्यंत आनंदाची धडाकेबाज बातमी आज आम्ही घेऊन आलेलो आहोत. आता महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. हो, आता सर्व महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 17 तारीख आणखी एक दिवसावरती असतानाच ही आनंदाची बातमी सर्व महिलांना मिळालेली आहे आणि 17 तारखेच्या आधीच बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत आणि पैसे आल्याचा मेसेज प्राप्त झालेला आहे आणि संपूर्ण महिला वर्गामध्ये अत्यंत आनंदाचं आणि खुशीचं वातावरण पसरलेलं आहे. आता ज्या महिलांना पैसे मिळालेले नाहीत त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहेत. त्यामुळं कुणीही काळजी करू नका. इतके दिवस तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेले आहेत, त्याचं हे गोड फळ तुम्हाला आता भेटायला लागलेलं आहे. प्रत्येक पात्र महिलेला पैसे भेटणार आहेत. आता काही महिलांचे पैसे आलेले नसतील त्यांना उद्या पैसे मिळतील आणि ज्या महिलांना कदाचित उद्याही पैसे मिळणार नाहीत त्यांना पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये हे सगळे पैसे मिळणार आहेत. आणि महिलांचा स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. कालपासून बऱ्याचशा महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचा मेसेज आणि त्या मेसेजचा एक छानसा आवाज महिला भगिनींना सुखावत आहे आणि ही आनंदाची गुड न्यूज प्रत्येक महिला एकमेकींमध्ये शेअर सुद्धा करताना दिसत आहेत. आणि ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत त्या महिला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना मनापासून धन्यवाद देत आहेत आणि त्यांचं खूप खूप हार्दिक आभार व्यक्त करत आहेत. कारण ज्या महिलांची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे, उत्पन्नाचा पर्याय नाही आणि इतर कुठूनही कसलीही मदत मिळत नाही, अशा भगिनींना, अशा महिलांना मुख्यमंत्र्याकडून माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये हे पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यामुळं अत्यंत आनंद झालेला आहे आणि सर्व महिला एकमेकींना ही गोष्ट शेअर करत आहेत. ज्या महिलांचे पैसे आलेले नाहीत त्यांना पैसे कधी येणार याचा औत्सुक्य आहे आणि ज्या महिलांचे पैसे आलेले आहेत त्यांचा स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास बसत नाही. कारण कित्येक महिलांना वाटत नव्हतं की हे पैसे असे पटकन आपल्या अकाउंटवरती जमा होतील, पण हे पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळं एक खूप चांगल्या प्रकारची भावना या सर्व महिला भगिनींच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि फडणवीस साहेब या सर्वांनीच आपला शब्द पाळला अशी महिलांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालेली आहे. एक सुखद अशी गोष्ट त्यांच्या मनामध्ये आज तयार झालेली आहे आणि सर्व महिला अत्यंत खुश आहेत आणि ज्यांचे पैसे मिळालेले नाहीत त्या महिला पैशाची वाट बघत आहेत. पण आज ना उद्या त्यांनाही पैसे भेटणारच आहेत. कारण मुख्यमंत्री महोदयांनी पैसे मिळण्यासाठी 17 तारीख दिलेली होती, पण 17 तारखेच्या आधीपासूनच पैसे मिळायला सुरुवात झाल्यामुळं खूप एक चांगल्या प्रकारची योजना आपल्या या महाराष्ट्र राज्यात राबताना प्रत्येकाला दिसत आहे आणि आधीच्या कुठल्याही सरकारनं अशा प्रकारची इतकी चांगल्या प्रकारची योजना राबवलेली नाही असं महिलांचं म्हणणं आहे. तर हे सरकार नुसतं राबवतं म्हणत नाही तर प्रत्यक्ष ती योजना राबवतं आणि हे शासन महिला भगिनींना आर्थिक मदत देत आहे, पैसे देत आहे
एस टी तर एस टीत तिकीट अर्ध केलेलंच आहे, ज्येष्ठ महिलांना मोफत केलेलं आहे आणि त्या पाठोपाठच आता ही अत्यंत आनंदाची बातमी महिलांसाठी शासनानं दिलेली आहे आणि खूप सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत आहेत आणि या पैशानं महिला खूप खूप आनंदित आणि उत्साहित झालेल्या आहेत. आता त्यांची जी काही पेंडिंग कामं राहिलेली आहेत ती पार पाडायला त्यांना मदत होणार आहे. कोणाचं आजारपणातलं काही काम असेल, औषध गोळ्यांचं काही काम असेल, कोणाचं घरभाडं थकलेलं असेल, कोणाला मुलांच्या शाळेची फी द्यायची असेल, अशा प्रकारची किरकोळ जी काही कामं ह्या महिला भगिनींची पेंडिंग राहिलेली आहेत ती आता पेंडिंग राहणार नाहीत. आता त्यांना एक हक्काची दरमहा 1500 रुपयांची रक्कम मिळालेली आहे आणि या 1500 रुपयाच्या रकमेतून फार मोठा जरी त्यांना काही उद्योगधंदा किंवा त्याचा काही वापर करता येत नसला तरी एक भक्कम अशी आर्थिक मदत म्हणून या गोष्टीचा त्यांना निश्चितपणे उपयोग होणार आहे. आणि केवळ सरकार आपल्याला देतो असं म्हणत नाही, तर सरकार प्रत्यक्षात मदत देतंय ही गोष्ट आता महाराष्ट्रातील महिला वर्गाला समजलेली आहे. त्यामुळं यापुढं महिला वर्गांची कोणतीही लहान सहान कामं अडणार नाहीत. आर्थिक गरजेसाठी त्यांना कोणासमोर हात पसरावा लागणार नाही आणि ही 1500 रुपयाची मदत त्यांना खूप खूप आनंद आणि एक समाधान देत आहे हे निश्चित. आपण आमच्या व्हिडिओला जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओबद्दल आम्हाला नक्की कमेंट करा. अशाच नवीन अपडेटसह भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.